सनातन धर्म आपल्याला झाडांवर, निसर्गावर प्रेम करायला शिकवतो. म्हणूनच प्रत्येक देवाला अर्पण करायला एक विशिष्ट फूल, फळ पुराणात सांगितलंय. ज्येष्ठ पौर्णिमेला वटवृक्षाचे, विष्णू पूजेत तुळशीचे, शिव आराधनेसाठी बेलाचे, पाडव्याला कडुनिंबाचे, हरतालिका करिता 16 कल्पतरूंच्या पानांचे महत्त्व उगाच नाही. वर्षभर आपल्याला ह्या झाडांची आपल्या व्रतवैकल्यांसाठी गरज पडत असते आणि ह्या सणांच्या माध्यमातून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आपला सनातन धर्म आपल्याला सांगत असतो. तर मला असं वाटतं श्रावण, आषाढ हे महिने किंवा हा चातुर्मासच येतो तो आपल्याला वनस्पतींची ओळख सांगायला. आघाडा, दुर्वा, बेल या काळात सर्वत्र दिसतो आणि नाग नरसोबाच्या व्रताची या तिन्ही शिवाय पूर्तता नाही. हरतालिकेच्या व्रताची देखील अशीच तऱ्हा आहे. जोपर्यंत या पूजेत आघाडा नसतो तोपर्यंत ही पूजा अपूर्ण.